मित्रांनो, आपण आहोत सांगली मिरज कोपाड शहर महानगरपालिकेच्या कार्यशाळेमध्ये म्हणजेच वर्कशॉपमध्ये। तर ह्या वर्कशॉपमध्ये ह्या ज्या गाड्या आहेत ह्या गाड्या आता मी भरपूर प्रमाणात तुम्हाला दाखवणार आहे। तर या गाड्या या सांगली मिरज कोपाड शहर महानगरपालिकेने किंवा तत्कालीन नगरपालिकेने ह्या खरेदी केलेल्या आहेत आणि ह्या कालबाह्य झालेल्या आहेत। सुमारे 15 वर्षापूर्वीच्या गाड्या या बंद ठेवण्यासाठी आरटीओने निर्णय दिलेला आहे आणि कायद्यामध्ये पण तसं तरतूद आहे। पण ह्या गाड्या इथं बसून पडून आहेत याबद्दल मी दाखवतो। या जरा आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा मोठा कॉम्प्युटर आहे, या ठिकाणी या 4 व्हीलर गाड्या आहेत, या ठिकाणी परत दुसरा कॉम्प्युटर आहे, इथं भरपूर काय गाड्या आहेत तुम्हाला बाहेरून सुद्धा मी दाखवतो। तर मला काय म्हणायचं आहे की कार्यशाळेने की या गाड्या त्या त्वरित लिलावात काढाव्यात या दृष्टीने प्रोसिजर चालू केलेली आहे आणि ही प्रोसिजरची चालू केलेली आहे। ही प्रोसिजर फास्ट होणं गरजेचं आहे, कारण या गाड्या अशा ठिकाणी जर पडून राहिल्या तर त्यांचं वेळेत न लिलाव झाल्यामुळं हे बघा अशा पद्धतीने हे फायर स्टेशनची गाडी आहे किंवा या इथं टाटा इंडिको आहे, टाटाची नॅनो आहे, इथं पण गाड्या आहेत। अजून जर तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर इकडे या म्हणजे लक्षात येईल की या ठिकाणी हा माझ्यासमोर एक जेसीबी आहे। हा जेसीबी सुद्धा या कालबाह्यतेमध्येच आहे आणि त्या साईडला जर बघितलं तर स्कूल बस आहे, डॉग व्हॅन आहे किंवा कचऱ्याची गाडी आहे किंवा ड्रेनेज विभागाची गाडी आहे। अशा अनेक गाड्या या ठिकाणी पडून आहेत। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की ह्या ज्या गाड्या आहेत ह्या आधीच ह्या ठिकाणी जागा कमी आहे कार्यशाळेला आणि त्या ठिकाणी या गाड्या पडून आहेत। तर ह्या विविध ठिकाणी गाड्या पडून आहेत, काय कोपाड मध्ये आहेत, काय मिरजेमध्ये आहेत, काय वॉटरवर्क्स मध्ये आहेत। तर ह्या गाड्या लिलाव पद्धतीनं लवकरात लवकर काढाव्यात आणि अडचण दूर करावी हा माझा पहिला मुद्दा आहे। तर आयुक्त साहेब किंवा याच्यावर कार्य करणारे जे काय अधिकारी आहेत त्यांना माझी विनंती आहे की या लवकरात लवकर या प्रोसिजरला संपवावं आणि या गाड्या लिलावात काढाव्यात। धन्यवाद।